गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते. तर US मार्केट हे चांगल्यापैकी चालू होतं आणि पुन्हा एकदा आपण काय म्हणतो की ग्रीनमध्ये ते ट्रेड करत होतं, परंतु तिथे PCE इन्फ्लेशन डेटा आलेला आहे की जो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे आणि त्यामुळे तिथे मार्केटमध्ये एक ड्रॉप थोडासा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे तिथले जे तीनही इंडेक्सेस आहेत तर ते ऑलमोस्ट रेडमध्येच क्लोज आहेत. फार जास्त नाही आहेत, परंतु जर आपण ते जिथे ग्रीनमध्ये ट्रेड करत होते तर तिथनं पाहिलं तर बऱ्यापैकी ड्रॉप आहे. ओके, परंतु नेट टू नेट क्लोजिंग बेसिसवरती पाहिलं तर फार मोठा ड्रॉप आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु हे एक बॅड ग्लोबल इंडिकेशन आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. जर आता आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली मिक्स सेटअप आहेत आणि काही आपण काय म्हणतो की बरेचसे रेडमध्येच ट्रेड करत आहेत, काहीच ग्रीनमध्ये आहेत. जर आपण FIS-DIचा डेटा जर आपला कालचा पाहिला तर FISनं मार्केट एवढं वर जात असतानाही ऑलमोस्ट 5,500 कोटींचं सेलिंग केलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑब्वियस त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त बाईंगही केलेलं आहे, परंतु कालचं जे मुवमेंट आपल्या मार्केटमध्ये आलं होतं त्याच्यामध्ये जर आपण ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो पाहिला तर डिक्लाईन झालेले स्टॉक्स जास्त आहेत, ॲडव्हान्सेस झालेले स्टॉक कमी आहेत आणि तरीसुद्धा आपण जर इंडेक्स पाहिला तर इंडेक्समध्ये आपल्याला एक चांगलं मुवमेंट अपसाईडला पाहायला मिळालं. ओके, परंतु याच्या मागचं रिझन काय आहे? तर याच्या मागचं रिझन होतं की काल होती मंथली एक्सपायरी आणि ज्या काही शॉर्ट पोझिशन्स FISच्या होत्या तर त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा कव्हर केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह काल पाहायला मिळाला. ओके, त्यामुळे ह्या मुवमेंटला आपण फार जास्त जस्टिफाय करू शकत नाही. 25,000चा रेजिस्टन्स जो आहे तर तो टिफ रेजिस्टन्स आहे. इथे बिलकुल आपण काय म्हणतो की त्याच्यावरती जोपर्यंत जाऊन डेसिसिव्हली क्लोज करत नाही तोपर्यंत आपण मार्केटला पुन्हा वरच्या बॉक्समध्ये म्हणजेच 25,000 ते 25,500 या बॉक्समध्ये गेलेलं पाहू शकत नाही. सध्या मार्केट 24,500 ते 25,000 या बॉक्समध्ये ट्रेड करते. ओके, तर आत्ता जर आपण पाहिलं तर मार्केट त्या बॉक्सच्याही अप्पर साईडला आहे, कारण ऑलमोस्ट काल मार्केट 25,000च्या आसपास जाऊन पुन्हा थोडंसं खाली आलेलं आहे. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती तर 25,000ला सेलिंग येते हे आपल्याला कन्फर्म झालं. जर आज आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपनिंग दाखवते, परंतु ॲक्च्युली काय असतं की गिफ्ट निफ्टीला कधी कधी मॅनिपुलेट केलं जातं. त्यामुळे आज कुठे ओपन होतं मार्केट याला फार जास्त महत्त्व आहे. ओके, त्यानंतर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण इंडियाच्या फेवरमध्ये नसणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आता ट्रम्प करू लागलेल्या आहेत आणि शिवाय आज 1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्टपासून टॅरिफसुद्धा आता इम्पोज केले जाणार आहेत 25% भारतावरती. त्यामुळे साहजिकच आहे की आजपासून जे काही गुड्स इंडियाच्या बाहेर जातील US कडे तर त्यांच्यावरती 25% टॅरिफ जे आहेत तर ते तिथे लावले जाणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता मार्केटमध्ये फार पॉझिटिव्हिटी राहील अशी शक्यता थोडीशी कमीच आहे. शिवाय काल ट्रम्प आणि त्यांचे जे काही लोक आहेत तर त्यांनी काय स्टेटमेंट्स केलेत की आम्ही पाकिस्तानला मदत करत आहोत, म्हणजे करणार आहोत तिथे ऑइल एक्सप्लोरेशनसाठी. ओके, आणि ते साहजिकच आहे की भारताच्या एनिमी कंट्रीला मदत करतायत तर ते त्यांचं लोकल पॉलिटिक्स आहे, परंतु याचा बिझनेसवरती मात्र इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आता सगळ्यांना माहीत आहे की ते पाकिस्तानला खेळवण्याचं काम चालू असतं, कोणीही तिथं जात नाही, कसलंही एक्सप्लोरेशन करत नाही, काहीही होत नाही. परंतु या अशा स्टेटमेंट्समुळे ना मार्केट नर्वस होतं आणि हीच खरी वेळ असते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची. त्यामुळे आता या आठवड्यामध्ये 24,500 ब्रेक होतो की नाही ते पाहावं लागेल. जर 24,500 ब्रेक झाला तर मित्रांनो एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण काय म्हणू शकतो की त्याला थोडंफार आपण वेट करू शकतो, वाट पाहू शकतो. परंतु जर मार्केट खाली आलं तर याचा आपल्याला फायदाच होईल हे लक्षात असू द्या. त्यामुळे 24,500 जर ब्रेक झाला डाऊन साईडला तर डाऊन साईडला 24,300 आणि त्यानंतर सरळ 24,000. तर या लेवलला आपल्याला एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी नक्कीच पाहायला मिळेल. होप सो, पाहूयात की काय करता येणाऱ्या या दिवसांमध्ये. परंतु तुम्हाला
जर आपण काय म्हणू शकतो की जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याकडे कॅश असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं तयारीत राहा. आता जे काही स्टेटमेंट्स ट्रम्प इंडियाच्या विरोधात देत आहेत तर ते साहजिकच आहे की इंडियाला निगोसिएशन करण्यासाठी भाग पाडण्यासाठी हे स्टेटमेंट्स देत आहेत. याला प्युअर पॉलिटिक्स आपण म्हणू शकतो. त्यामुळे साहजिकच आहे की आता जर टॅरिफ इम्पोज केलेले आहेत, ओके, तर यानंतर फार फार तर काय होऊ शकतं की निगोशिएशन झाल्यानंतर टॅरिफ काढले जातील आणि पुन्हा नॉर्मल लेवलला आपण येऊ. म्हणजे साधारण 15 ते 20% ब्रॅकेटमध्ये टॅक्सेस लागतील जे इतरांना लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याकडेही कुठलं तरी एखादं डील होईल. फक्त आपल्याला हे पाहणं जास्त गरजेचं आहे की चायनापेक्षा आपल्याला बेटर डील मिळते की खराब डील मिळते. चायनापेक्षा बेटर डील जर आपल्याला मिळाली तर याचं ॲडव्हान्टेज आपल्याला मिळणार आहे ॲज कम्पेअर टू चायना आणि त्याचा फायदा आपल्या कंपन्यांनासुद्धा होणार आहे. त्यामुळे पाहूयात की नक्की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडतं आहे. परंतु LNTने चांगला रिझल्ट पोस्ट करून एक चांगलं इंडिकेशन दिलेलं आहे, जरी रिलायन्सने फार चांगला रिझल्ट पोस्ट केलेला नसला तरी. कारण LNT जी आहे ना तर ती इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खूप जास्त पसरलेली कंपनी आहे. त्यामुळे ती जेव्हा एखादा रिझल्ट पोस्ट करते ना तर त्याला भारताची अर्थव्यवस्था कशी आहे ते जजमेंट ठरवण्यासाठी यूज केलं जातं. त्यामुळे आपल्याकडे जे दाखवलं जातं आहे तसं नाही आहे हे लक्षात ठेवा. हे LNTच्या रिझल्टनं आपल्याला दाखवून दिलं. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा बेस आहे, त्यामुळे त्या सेक्टरमध्ये बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आहे हे एकंदर आपल्याला दिसून येते. आता जर आपण आजच्या मार्केटकडे जर पाहिलं तर साहजिकच जर 100 पॉईंटच्या आसपास जर खरंच मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर साहजिकच आहे की मार्केट पुन्हा खाली येण्याचे चान्सेस आहेत आणि ते वाढतील. पाहूयात की आजचं क्लोजिंग कुठे होतं आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.